या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 9890984042। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत। आता बातमी आहे आदित्य ठाकरेंसंदर्भातली। जरांगे पाटलांवर जो लाठीचार्ज झाला तो अधिकारी बदलला, पण त्यावेळेस लाठीचार्जचा आदेश कोणी काढला तो अजूनही माहीत नाही। आदित्य ठाकरे यांची यावला ते स्वाभिमानी शेतकरी मेळावा संपन्न झाला त्या दरम्यान ते बोलत होते। हा कोणाचाही बालेकिल्ला नसून हा महाराष्ट्राचा बालेकिल्ला आहे। नागरिकांना अपेक्षित विकास पाहिजे होता, पण तो अद्यापच झालेला नाही। या मतदारसंघात पिण्याचे पाणी अजूनही पावसाळ्यात टँकर लागते आणि येत्या विधानसभेत बदल घडणार आणि तो घडवणारच। यावेळी ती पत्रकारांशी बोलताना बोलत होते। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। हा त्यांचा बालेकिल्ला नाही, कोणाचाच बालेकिल्ला नाही, हा महाराष्ट्राचा मतदारसंघ आहे। आपण पाहता रिस्पॉन्स जोरदार आहे। एक महत्त्वाचं आहे, लोकांनी इथे जी अपेक्षित विकास होता तो अपेक्षित विकास झालेला नाही। आता पण मी येताना पाहिलं रस्त्याची हालत असेल, एवढे वर्ष ह्या तालुक्यामध्ये सत्ता असूनही मंत्रिपद असूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही टँकर लागतात, पावसाळ्यात टँकर लागतात। ही खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे आणि मला वाटतं बदल घडणार आणि बदल घडल्यानंतर आम्ही तो बदल घडवून आणू। बघा, मी कुठच्याही समाजाबद्दल नाही, सगळ्या समाजांना आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे। सगळेच समाज आपले आहेत, अर्थात प्रत्येक समाज आपल्या न्याय हक्कांसाठी लढत आहे। काही जणांना आंदोलन करावं लागतंय, काही जणांना आपण पाहतोय फसवलेलं आहे सरकारने, या खोके सरकारने। आम्ही सगळ्यांना न्याय देऊ। आमच्या 2.5 वर्षाच्या काळात कुठेही हिंसक आंदोलन झालं नव्हतं, कारण आम्ही सगळ्यांचं ऐकून घेत होतो। शेतकऱ्यांचं असेल, महिलांचं असेल, प्रत्येक समाज असेल, प्रत्येक धर्माचं असेल। मूळ जे सत्तेत बसतात तर सत्तेधाऱ्यांचं कामच हे असतं की जी निवेदन येतात ते घ्या, कोणावर लाठीचार्ज करणं। आज पण मला सांगा तुम्ही, जरांगे पाटील साहेबांवर जो लाठीचार्ज झाला होता, जो काही निर्गुणपणे जो लाठीचार्ज झाला होता, एसपींची बदली काढली, अधिकारानं बदललं, पण सीएम की डोंट डीसीएम या तिघांमधून आदेश कोणी दिले होते माहिती नाही, जनरल डायर कोणी माहिती नाही। बदलापूरला देखील जे आंदोलन झालं परवाकडे, त्यांच्यावर लाठीचार्जचा आदेश कोणी दिले होते अजून कोणाला माहिती नाही। तर हे का नाही लोकांसमोर येत? अधिकारानंच तुम्ही समोर आणता, पण जे राजकीय लोक आहेत त्याच्यातले ते कधी का समोर येत नाही?